ऑफ इंडियन पॉलिटी. सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शन ऑफ इंडियन पॉलिटी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पाहणार आहोत डेमोक्रासी, फीचर्स ऑफ डेमोक्रासी, बिल ऑफ राईट्स अँड फंडामेंटल राईट्स काय काय आहेत. तर सर्वप्रथम आपण डेफिनेशन पाहू डेमोक्रासी. डेमोक्रासी म्हणजे काय? डेमोक्रासी इज अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल. मग आपण खऱ्याप्रमाणे डेमोक्रासी कोणाला म्हणायचं? डेमोक्रासी काय आहे? एक गव्हर्नमेंटचं एक रूप आहे. त्या गव्हर्नमेंटच्या रूपामध्ये जे काही नागरिक असतात, नागरिक ते जे रूलर्स आहेत त्या रूलर्सला काय करतात? निवडून दिले जात असतात. त्याला आपण काय म्हणतो? डेमोक्रासी म्हणतो. मग जी इंडिया आहे, इंडिया काय आहे? इंडियामध्ये जी गव्हर्नमेंट आहे, ही गव्हर्नमेंटमध्ये इलेक्शन होतं आणि इलेक्शन झाल्यानंतर त्या इलेक्शनमध्ये जे काही नागरिक आहेत, जे काही लोक आहेत, ते लोक काय करतात? त्यांच्या उमेदवारांना काय केलं जातं? निवडून दिले जातात. मग जे 18 वर्षापेक्षा जास्त आहे ते काय करतं? वोटिंग करण्यासाठी, इलेक्शनमध्ये वोटिंग करण्यासाठी तो काय असतो? पात्र असतो. मग जे आपले अब्राहम लिंकन आहेत, अब्राहम लिंकन काय म्हणतात? डेमोक्रासी म्हणजे काय? ते म्हणतात की डेमोक्रासी इज ऑफ द पीपल, फॉर द पीपल अँड बाय द पीपल. डेमोक्रासी म्हणजे काय? ही डेमोक्रासी लोकांसाठी आहे, लोकांनी तयार केलेली एक व्यवस्था आहे. आणि ती लोकांनी तयार केलेली व्यवस्था कोणासाठी आहे? तर लोकांच्या कल्याणासाठी, लोकहितासाठी आहे, असं कोण म्हणतं? अब्राहम लिंकन म्हणतात. मग आपल्याला काय करायचं आहे? जे आपलं पाकिस्तान आहे, आपले शेजारचे देश आहे पाकिस्तान, ह्या शेजारचं पाकिस्तानमध्ये काय आहे? डिक्टेटरशिप आहे. तिथे ट्रुली डेमोक्रासी नाही आहे. मग त्या ठिकाणी ट्रुली डेमोक्रासी कशामुळं नाही? पाकिस्तान आहे तर त्या पाकिस्तानमध्ये जनरल परवेज मुशर्रफ जे आहेत, तिथले काय आहेत? प्रेसिडेंट आहेत. मग हे जे तिथले जे प्रेसिडेंट आहेत त्यांना इलेक्शन ठेवले. मग इलेक्शन ठेवले, परंतु त्या इलेक्शनमध्ये ते जनरल परवेज मुशर्रफ आणि मिलिटरी ऑफिशियली ऑफ आर्मी ऑफ पाकिस्तान ह्याचंच काय झालं? तिथं प्रभाव दिसून आला, परंतु नागरिकांचा त्या ठिकाणी प्रभाव नव्हता. मग त्या ठिकाणी जे प्रभाव होता त्या ठिकाणच्या प्रेसिडेंटचा आणि त्या ठिकाणच्या मिलिटरीचा. परंतु मग त्या ठिकाणी निवडणुका झाल्या, बट निवडणुका झाल्या म्हणजे ते डेमोक्रासी आहे का? तर अजिबात निवडणुका झाल्या म्हणजे डेमोक्रासी नाही. मग डेमोक्रासीसाठी काही अटी आहेत, त्या काही नियम आहेत. ते आपल्याला अटी आणि नियम काय करायचे आहेत? आपल्याला पाहिजे आहेत. मग सगळ्यात अगोदर पहिली अट काय आहे? त्या ठिकाणी डेमोक्रॅटिक देश आपण कशाला म्हणतो? तर डेमोक्रॅटिक देशमध्ये सर्वप्रथम अगोदर फ्री अँड फेअर इलेक्शन झालं पाहिजे. फ्री अँड फेअर इलेक्शन म्हणजे काय आहे? ज्या ठिकाणी इलेक्शन झालं आहे त्या ठिकाणी त्या इलेक्शनमध्ये कोणाचाही प्रभाव नसला पाहिजे. त्या इलेक्शनमध्ये प्रभाव फक्त आणि जनतेचा असला पाहिजे. जनतेचा, पीपल्सचा, लोकांचा असलं पाहिजे. जे वोटिंग करतात त्यांचा प्रभाव असला पाहिजे. आणि ज्यावेळेस ते इलेक्शनमध्ये पार्टीज ज्या आहेत त्या पार्टीज निवडणुकीसाठी उभ्या राहत असतात, त्यावेळेस त्या दोन्ही पण पार्टींना काय केलं पाहिजे? समान तत्वे दिले पाहिजे. आपण पाहूत जे रॉबर्ट मुगाबे आहेत ते प्रेसिडेंट ऑफ झिम्बाब्वे आहेत. ते काय आहेत? ट्रू डिक्टेटर म्हणून त्यांना ओळखलं तर मग त्यांनी काय केलं? त्यांना इलेक्शन कंडक्ट केलं, परंतु इलेक्शन वेअर नॉट फेअर ॲज अ राईट्स वेअर गिवन टू द अपोजिट पार्टीज ड्युरिंग द आफ्टर द इलेक्शन. मग त्या इलेक्शनमध्ये ज्या काही पार्टीज होत्या, अपोजिट पार्टी होत्या, त्या अपोजिट पार्टीजला कोणत्याही प्रकारचं राईट्स त्यांना दिले नव्हते. जसे की राईट्स होते ड्युरिंग इलेक्शनमध्ये एबल टू कंडक्ट रॅलीज, त्या जे रॅलीज आहेत त्या रॅलीज कंडक्ट करण्याचे राईट्स आहेत, परंतु त्यांना तशा कोणत्याही प्रकारचे राईट्स त्यांना दिले नाहीत. मग त्यामुळं आपण म्हणू शकतो इलेक्शन झालं, परंतु ते ट्रुली डेमोक्रॅटिक इलेक्शन झालं का? नाही. त्यामध्ये वर्चस्व कोणाचं दिसून आलं? कोणत्याही एका पार्टीचं वर्चस्व दिसून आलं. त्यामुळं मग जे झिम्बाब्वे आहे हे झिम्बाब्वे ट्रुली डेमोक्रॅटिक कंट्री नाही आहे. त्याचबरोबर आपल्या लगतचा देश जो चायना आहे, ह्या चायनामध्ये ओनली मेंबर्स ऑफ द कम्युनिस्ट पार्टी आर अलाउड टू कॉन्टेस्ट इन द इलेक्शन. ज्या चायनामध्ये जे कम्युनिस्ट पार्टी आहे, हे कम्युनिस्ट पार्टीच काय करते? इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करते. जे कम्युनिस्ट पार्टीच्या अलावा कोणीही इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही. म्हणजे तिथं प्रभुत्व कोणा एकाच पार्टीचे दिसून येते, दुसऱ्या पार्टीचं तिथं प्रभुत्व नाही. त्यामुळे चायनासुद्धा ट्रुली डेमोक्रॅटिक कंट्री नाही. मग जर आपण इंडिया बघितलं, इंडिया काय आहे? द रुलिंग गव्हर्नमेंट गिव्स इक्वल चान्स टू द कंटेस्टिंग पार्टीज टू पार्टिसिपेट द इलेक्शन. मग इंडियामध्ये जर बघितलं, इंडियामध्ये सगळ्यात प्रभुत्व कोणाचं दिसून येतं निवडणुकामध्ये? निवडणुकामध्ये हे जनता दरबारचं दिसून येतं, म्हणजे लोकांचं निवडणुकामध्ये प्रभुत्व दिसून येतं. परंतु आणि त्याचबरोबर इंडियामध्ये जर आपण भारतामध्ये पाहिलं, भारतामध्ये जे काही ज्या काही पार्टी उभ्या राहतात त्या प्रत्येक पार्टीला काय दिलं जातं?
पूर्णपणे त्यांना जे काही त्यांचे अधिकार आहेत ते अधिकार दिले जातात. त्यामुळे आपण इंडियाला म्हणू शकतो इंडियाला काय आहे, ट्रूली डेमोक्रॅटिक आहे. मग आपण पहिली काय बघितलं, डेमोक्रॅटीसाठी फ्री अँड फेअर इलेक्शन असलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरी अट काय आहे, 1 पर्सन 1 वोट अँड 1 व्हॅल्यू. म्हणजे प्रत्येकाला काय असलं पाहिजे, एकच मताचा अधिकार असला पाहिजे. भलेही त्या ठिकाणचा तो प्राईम मिनिस्टर बी असू द्या आणि प्रेसिडेंट असू द्या, कोणत्याही मोठी हस्तीसुद्धा असेल तर त्या ठिकाणी तिला 1 पर्सन 1 वोट आणि 1 व्हॅल्यू, फक्त एक मत करण्याची तिला परवानगी असली पाहिजे. म्हणजे इन इच अडल्ट सिटीजन मस्ट हॅव 1 वोट अँड 1 व्हॅल्यू असली पाहिजे. मग काय झालं, एक्झाम्पल त्यांना काय दिलं, जे ड्युरिंग ब्रिटिशमध्ये ज्यावेळेस ब्रिटिश काळ होता त्यावेळेस इंडियाच्या पीपलला गेट वोटिंग राईट्स ऑन द बेसिस ऑफ देअर लेवल ऑफ एज्युकेशन अँड प्रॉपर्टी. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये इंडियामध्ये वोटिंग करण्याची एक वेगळी पद्धत होती. म्हणजे एज्युकेशनच्या बेसिसवर आणि त्याचबरोबर त्यांची जी प्रॉपर्टी आहे त्या लेवलनुसार काय केलं जातं, वोटिंग करण्याची काय केली जाते, मुभा दिली होती. परंतु आता सध्याच्या काळामध्ये बघितलं, इंडियामध्ये प्रत्येकाला काय आहे, वोटिंग करण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला एकच वोट करता येतो. मग इंडियामध्ये काय केलं जातं, निवडणुका ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या जातात. कोणी, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय केलं जातं, निवडणुका कंडक्ट करत असते. आता आपल्याला पाहायचं आहे, त्याचबरोबर आता आपल्याला काय पाहायचं आहे, रूल ऑफ लॉ अँड रिस्पेक्ट ऑफ लॉ. नंतर डेमोक्रॅटिक देश कोणाला म्हटलं जातं, ज्या ठिकाणी लॉचा काय केला जातो, रिस्पेक्ट केला जातो. मग काय, एव्हरीवन इज इक्वल इन द आईज ऑफ द लॉ ऑफ द लँड. म्हणजे जे काही आहे लॉ आहे, ह्या लॉच्या नजरेमध्ये प्रत्येकाला काय केलं जातं, काय केलं पाहिजे, इक्वली ट्रीट केलं पाहिजे. जर इक्वली ट्रीट केलं तरच त्या ठिकाणी काय असेल, ट्रूली डेमोक्रॅटिक आपण म्हटलं जातं. मग जर चायना आहे, चायनामध्ये जी आहे, जी आपली चायना आहे, लगतचा देश आहे, ह्या चायनामध्ये मेंबर ऑफ कम्युनिस्ट पार्टी, ज्या चायनामध्ये जे कम्युनिस्ट पार्टीचे लोक आहेत त्यांना जास्त स्पेशल प्रिव्हिलेज दिलं जातं, परंतु अदर्सला प्रिव्हिलेज ज्युडिशरी देत नाही. म्हणजे त्या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टी जी आहे त्या कम्युनिस्ट पार्टीला काय केलं जातं, एकदम वरच्या दिशेला धरलं जातं आणि बाकीच्याला खालच्या दिशेला धरलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने काय दिसून येते, असमानता दिसून येते. त्यामुळं चायनामध्ये रूल ऑफ लॉ अँड रिस्पेक्ट ऑफ राईट्स नसल्यामुळे ती ट्रूली डेमोक्रॅटिक कंट्री नाही आहे. त्याचबरोबर नंतर तिसरं आहे इंडिपेंडेंट अँड इम्पार्शियल ज्युडिशरी. म्हणजे त्या ठिकाणी जी ज्युडिशरी आहे, न्यायव्यवस्था आहे, ती काय असली पाहिजे, इंडिपेंडंट असली पाहिजे आणि काय असली पाहिजे, इम्पार्शियल असली पाहिजे. मग इंडिपेंडंट ज्युडिशरीचा अर्थ काय असतं, तर त्या ज्युडिशरीवरती कोणत्याही गोष्टीचं प्रभुत्व नसलं पाहिजे. ती सर्वप्रथम म्हणजे त्या डेमोक्रॅटिक देशामध्ये जे ज्युडिशरी सांगेल तेच एकदम शेवटचा न्यायव्यवस्था असली पाहिजे. मग इन डेमोक्रेसी ज्युडिशरी मेक डिसिजन अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ द लँड अँड इज नॉट इन्फ्लुअन्स बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे जी काही आहे ज्युडिशरी आहे, ह्या ज्युडिशरीनं आपले स्वतःचा निर्णय घेतला पाहिजे. ते गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आणि कोणी सांगतंय म्हणून तो निर्णय घेतला नाही पाहिजे. तर ज्युडिशरी ट्रीट्स एव्हरीबडी इक्वली वेदर द पर्सन इज रिच ऑर पुअर. म्हणजे त्या ज्या देश आहे त्या देशामध्ये कुणी श्रीमंत असेल, कुणी गरीब असेल, मग श्रीमंतासाठी वेगळी न्यायव्यवस्था आणि गरिबांसाठी वेगळी न्यायव्यवस्था अशा प्रकारे ट्रीट केलं नाही पाहिजे. म्हणजेच डेमोक्रॅटिक देश केव्हा म्हटलं जातं, त्यामध्ये इंडिपेंडेंट आणि इम्पार्शियल ज्युडिशरी पण असलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. म्हणजे त्या देशामधील प्रत्येक नागरिकांना एक बोलण्याचा अधिकार असला पाहिजे. म्हणजे एव्हरीवन हॅज अ राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन अँड द राईट टू सिटीजन्स. द गव्हर्नमेंट विल बिहेविंग रिस्पॉन्सिबली अँड रिस्पेक्टिंग अदर पीपल राईट्स. त्याचबरोबर मग जर आपण पाहिलं जॅक मा, जे काय ऑफ Alibaba.com ह्या संस्थेचा जॅक मा काय फाउंडर होता, परंतु डिसअपिअर फ्रॉम द पब्लिक आय आफ्टर द क्रिटिसाइज द चायनीज गव्हर्नमेंट. म्हणजे चायनीज गव्हर्नमेंटनं त्याला काय केलं, क्रिटिसाइज केलं. आणि जसंही क्रिटिसाइज केल्याबरोबर जे जॅक मा आहे ते जॅक मा तिथून नाहीसा झाला. म्हणजे त्या ठिकाणी फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन नाही आहे. म्हणजे आपले जॅक मानं काय केलं, चायना गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये बोलल्यानंतर त्याला त्यापासून तिथं काय केलं, त्या ठिकाणाहून त्याला अलिप्त करण्यात आलं. म्हणजे चायना आणि रशिया आर नॉट टू डेमोक्रॅटिक कंट्री.
चायना आणि रशिया डेमोक्रॅटिक कंट्री नाही, कारण ह्या 5 गोष्टी त्या फॉलो करत नाहीत. बट इंडिया इज अ ट्रू डेमोक्रासी. इंडिया काय आहे? ट्रू डेमोक्रासी आहे. म्हणजे जे काही आहे फीचर्स ऑफ डेमोक्रासीमध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन झालंच पाहिजे, 1 पर्सन 1 वोट अँड 1 व्हॅल्यू असलीच पाहिजे, रूल ऑफ लॉ अँड रिस्पेक्ट फॉर राईट्स असलाच पाहिजे, इंडिपेंडंट अँड इम्पार्शियल ज्युडिशरी असलीच पाहिजे, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन असलंच पाहिजे. ज्यावेळेस ह्या 5 गोष्टी एखाद्या देशामध्ये दिसून येतील तेव्हाच आपण त्याला ट्रू डेमोक्रॅटिक देश म्हणू शकतो.